पुढची बातमी पाहूयात। मुंबई महापालिकेच्या महापौर रितू तावडे यांनी त्यांच्या पहिल्याच बैठकीत शहरातील अनधिकृतरित्या घुसखोरी करून राहणाऱ्या बांगलादेशी आणि रोहिंग्यांविरोधात मोहीम हाती घेतली आहे। तसंच पालिकेतर्फे वाटण्यात आलेल्या बोगस जन्म प्रमाणपत्राबाबत देखील त्यांनी भाष्य केलंय। बैठकीत शहरातील वाढत्या अनधिकृत फेरीवाल्यांचा प्रश्न गांभीर्याने मांडण्यात आला। अधिकृत आकडेवारीनुसार गेल्या 4 महिन्यात तब्बल 276 बनावट जन्म प्रमाणपत्र आढळून आली असल्याची माहिती समोर ठेवण्यात आली। या प्रकारावरून प्रशासनाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। मुंबई महानगरपालिकेच्या गेल्या 4.5 वर्षाचा जो भोगळ कारभार होता, त्यामध्ये ज्या पद्धतीने जन्म प्रमाणपत्र वाटले गेलेत, त्या सगळ्याचा लेखाजोगा गेल्या इतक्या वर्षाचा किरीटबाई यांनी सगळे पेपर्स या ठिकाणी या मीटिंगमध्ये दाखवले गेलेत। सगळे प्रश्न किरीटबाईंच्या माध्यमातून त्यांना विचारले गेलेत। बऱ्याच प्रश्नांना ते उत्तर देऊ शकले नाही, कारण खूप मोठा त्यांचा भोगळ कारभार आणि भ्रष्टाचार या ठिकाणी दिसण्यात आला। जवळपास आतापर्यंत जेवढे पेपरवर्कवरती दाखवले गेलेत, तर 237 अशा पद्धतीचे बोगस जन्म प्रमाणपत्र मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून त्यांना दिले गेले होते, जे त्यांनी कॅन्सल केले हे मान्य केलं। पण जे ओरिजिनल जन्म प्रमाणपत्र अजूनही लाभार्थीकडे आहेत, बांगलादेशी अनधिकृत लाभार्थीकडे आहे, लाभार्थी म्हणता येणार नाही, अनधिकृत बांगलादेशींकडे ते अजून त्यांच्याकडनं घेण्यात आलेले नाही। पण आता त्यांनी असं सांगितलं की महिन्याभरामध्ये आम्ही त्या ठिकाणी जाऊन ते पत्र घेण्याचं काम करतो। मुंबईत जे बोगस जन्म प्रमाणपत्र घेऊन गेले, ज्यांच्याकडे ते महाराष्ट्रात हिंदुस्थान जन्मदानाचा कोणता पुरावा नाही, असे 10,000 लोक संबंधी माहिती मी मुंबई महापालिकेला दिलेली आहे। गेले अनेक महिने पाठपुरावा करीत आहोत। मुंबई महापालिकेचं माफिया राज संपण्याचा आज पहिला पुरावा आहे।